मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप सोप्या भाषेमध्ये आज मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. सर्वात आधी आपल्याला इथे पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे मी गळा कट करून घेते. आपला इथे गळा कट करायचा राहिला होता. सर्वात आधी आपल्याला इथे गळा सावकाशमध्ये आकारानुसार इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसाचा कपडा व्यवस्थित असं जोडून घ्यायचा आहे. ही सुईची बाजू आहे ब्लाऊज पीसाची, लक्षात ठेवा. त्याच्यावरती बरोबर असा अस्तर ठेवून घ्या. आता इथे कमरेकडच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका. व्यवस्थित असं ठेवून घ्या. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका, कारण की आपण पाठीच्या भागामध्ये काय करतो, उंची अधिक 1 इंच घेत असतो. त्यासाठी अर्धा इंच इथे आपल्याला शिलाईसाठी लागतं कंपल्सरी. ते फक्त लक्षात ठेवत जा. फक्त खेचू नका. आलवारमध्ये आपल्याला ही शिलाई देत देत यायचं आहे, नाहीतर पूर्ण अशा गोड्या पडतात बघा. आता इथे काय करायचं आहे, दाबटीप टाकून घ्यायची आपल्याला. दाबटीप देताना अस्तरच्या कापडावरती आपली दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपली पाठीची बाजू सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते आणि परफेक्ट दिसते. कुठेही तुम्हाला गोडी सुद्धा पडलेली दिसणार नाही. त्यासाठी व्यवस्थित दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट अस्तरच्या कापडावरतीच आपली दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अस्तरचा कपडा अशा पद्धतीने तुम्हाला पकडायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीसाच्या कापडावरती एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे तुमची पाठीची बाजू सुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसणार आहे. आणि इथे बघत जा आपला कपडा सुद्धा प्लेनमध्ये आहे का, नाहीतर पूर्ण प्लेनमध्ये करत करत आपल्याला हे जोडत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा. आता हे झालं आपलं परफेक्ट आणि व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि अस्तर जोडताना काय करत जा तुम्ही, 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपलं अस्तर ना असं पटकन जोडलं जातं. आणि आपला कपडा इथे प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा अस्तर जोडताना, ते लक्षपूर्वक करत जा तुम्ही. नाहीतर पूर्ण पिना लावून घेत जा पाठीच्या बाजूला, ते लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन असतो, पटकन आपल्याला जोडताना काय होतं, कपडा असं सापडल्यासारखं होतं, नाहीतर कुठेतरी दुसऱ्याच बाजूला आपली शिलाई बसते. मग तुम्ही काय करायचं, असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि पूर्ण पाठीच्या बाजूला पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील. म्हणजे तुम्हाला काय होईल, शिलाई करायला एकदम असं सोपं जाईल. म्हणजे कुठेही तुमचं चुकणार नाही, गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट येऊन जाईल त्यासाठी. आता इथे सुद्धा व्यवस्थित जोडून घ्या. शक्यतो काय करायचं, तुम्ही अस्तरचा कपडा जोडताना ना पूर्ण आपलं प्लेनमध्ये कपडा आहे का हे सुद्धा बघत जा. नाहीतर पूर्ण जर तुम्हाला गोड्या पडल्या ह्यामध्ये कापडामध्ये, तर मग काय होतं, परत सुद्धा आपल्याला शिलाई उचलून काढायची, परत त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित आहे का ते व्यवस्थित करून घ्यायचं, नंतर परत शिलाई देऊन घ्यायची. खूप आपला त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याआधी मग काय करायचं, पूर्ण पिना लावून सुद्धा घेतले तरी सुद्धा चालतील, नंतर जोडून घ्यायचं अस्तर, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे व्यवस्थित असा जेवढा आपला शिल्लक कपडा राहिलेला आहे ना, तो व्यवस्थित आणि सावकाशमध्ये कट करून घ्या. गळ्याच्या बाहेरचा कपडा, ब्लाऊज पीसाचा कपडा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा आहे ना, तो सावकाशमध्ये कट करून घ्या. मार्किंग करून घ्या. टक्स आपल्याला पाठीचे देऊन घ्यायचे. त्यासाठी आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं बघा, व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहे, दोन्ही सुद्धा बाजूंचे. व्यवस्थित पकडा. आता इथे आपल्याला टक्स देताना काय करायचं आहे, अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे. बंद करा थोडंसं आणि वरच्या बाजूला एकदम कमी कमी करत घ्यायचं आहे. परत डबल शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. ते लक्ष देऊन करायचं आहे तुम्हाला इथे. हे पा परफेक्ट झालं. आता दुसरी सुद्धा बाजू. आता इथे व्यवस्थित अशी घडी करून घ्या. कपडा प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा. अर्धा इंच पकडायला विसरू नका. व्यवस्थित पकडा. फक्त पकडताना एकसारखं पकडलं गेलं पाहिजे. इथे सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा परत डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या. आता बघू शकता एकदम असं परफेक्ट सुद्धा झालेलं आहे. ही पद्धत ना तुम्ही नक्की वापरत जा. आता समोरच्या बाजूला आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्या.
ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या इथे चुकत नाही ते लक्षात ठेवायचं आहे. असं ठेवून बघा आपलं व्यवस्थित आहे का. आता अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. आता ह्या सुद्धा बाजूचा अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा बघू शकता, म्हणजे चुकत नाही आपल्या इथे जोडताना. आता अस्तर जोडून घ्या. अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. पटकन अस्तर जोडून होतं बघा. आणि कपडा आपला प्लेन करत करत जोडून घ्या सावकाशमध्ये. कपडा सुद्धा आपला इथे प्लेन मध्ये झाला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं मग गुड्या पडतात. त्यासाठी शिलाई देताना काय करत जा, कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायचं आपल्याला इथे अस्तर. 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. अस्तर आपलं पटकन जोडलं जातं. आलवारमध्ये सावकाशमध्ये फक्त गुढी पडू देऊ नका. कपडा प्लेन करत करत अस्तर जोडून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या जेवढा शिल्लक आपला कपडा आहे तेवढा. अस्तर फक्त कट होऊ देऊ नका. जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना बाहेरच्या बाजू तेवढाच आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. आकार इथे आपला व्यवस्थित राहायला पाहिजे अस्तरचा दिलेला परफेक्ट. त्यासाठी सावकाशमध्ये जेवढा आपलं शिल्लक आहे ना तेवढंच कट करून घ्या. जास्त कट होणार नाहीये याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. आता दोन्ही सुद्धा बाजू आपले इथे परफेक्ट झालेले आहेत अस्तर जोडून. आता समोरची दुसरी बाजू जोडून घ्यायची आहे. अस्तर ठेवून घ्या अशा पद्धतीने. बघू शकता ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला. असं बघत जा आपले इथे व्यवस्थित आहे का ते लक्षात ठेवायचं आहे. आता 5 नंबरची शिलाई देऊन घ्या जोडताना. आणि सावकाशमध्ये कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघा. आता सर्व अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करून घ्या. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. अस्तर जोडून घ्या व्यवस्थित. एकदम कडेकडेला शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. कपडा प्लेन मध्ये आहे का ते सुद्धा बघत जा आणि 5 नंबरची शिलाई देत जा अस्तर जोडताना. आता जेवढा बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे परफेक्ट झालेले आहेत. असं बघत जा व्यवस्थित आहे का. आता बाही जोडताना काय करायचं, खोलगट बाजूला मार्किंग केलेलं आहे बघू शकता. खोलगट बाजू जोडताना आपली समोरच्या मुंड्याला जोडली जाते ते लक्षात ठेवा. इथे मी खोलगट बाजूला फक्त मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे असं ठेवून घ्या. ठेवताना सुईचं ठेवा. ब्लाऊज पीसचा कपडा आपला सुईचा झाला पाहिजे. त्याच्यावरती असं अस्तर ठेवून घ्या. खोलगट बाजू हे पा समोरासमोर दोन्ही सुद्धा येऊ द्यात. म्हणजे आपले ते उलट होणार नाहीये याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता अर्धा इंच पकडायला विसरू नका. अस्तर जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका. कारण की आपण इथे बाहीची उंची अधिक 1 इंच घेतो त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती दाबटीप आली पाहिजे. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडेला ब्लाऊज पीसाच्या कापडावरती आपली शिलाई बसली पाहिजे. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये फक्त खेचू नका नाहीतर पूर्ण गुड्या पडतात. झालं परफेक्ट. आता इथे अस्तर जोडून घ्या. एकदम कडेकडेला कपडा प्लेन करून घ्यायचा आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. परफेक्ट अस्तर जोडून झालं. आता मध्यावरती मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे लेस जोडून घ्यायची आहे. आपण काढून ठेवली होती बघा. बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊज पीसाला लेस येते. आता इथे आपल्याला ही लेस आहे एकसारखी जोडून घ्या. मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली इथे एकसारखी जोडली जाते. थोडीशी घडी करून घ्यायची आहे म्हणजे धागे दिसणार नाहीत तुम्हाला. त्यासाठी फिटिंगच्या बाजूला नाही तर तुमचे धागे दिसतील. आता इथे सुद्धा थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे. ते फक्त लक्षात ठेवत जा. शिलाई देऊन घ्यायची पूर्ण आणि बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपले धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीयेत.
आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्या. सर्वात आधी अस्तर अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवत जा. कारण की आपण इथे बाही उंची अधिक 1 इंच घेत असतो त्यासाठी. दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप बरोबर अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे परफेक्ट. आता अस्तरचा कपडा आतमध्ये घेऊन एकदम कडेकडेला ब्लाऊज पीसाच्या कापडावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला, दिसायला व्यवस्थित आणि परफेक्ट दिसतं त्यासाठी. आता इथे अस्तर जोडून घ्या. सावकाशमध्ये 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. कपडा फक्त आपला प्लेन आहे का ते सुद्धा बघायचं आहे. आता इथे जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. मध्यावरती मार्किंग करून घ्या. बाही जोडताना बरोबर आपलं ते परफेक्ट लक्षात राहतं त्यासाठी. आता इथे लेस जोडून घेते मी समोरच्या बाजूला. मध्यावरती मार्किंग करून घेते, परफेक्ट जोडली जाते आणि पुरतंय का ते सुद्धा बघत जा. आता घडी करून घ्यायची आहे आणि एकदम कडेकडेला जोडून घेते. थोडीशी घडी करून घेते म्हणजे आपले धागे निघणार नाहीयेत. आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. बंद करून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे व्यवस्थित जोडलं जातं. आता इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट झालेल्या आहेत. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कट जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या म्हणजे आपल्या इथे चुकणार नाहीये. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची, ही बाजू अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. आपलं बरोबर आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथून जोडताना खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे. वरच्या बाजूला कमी जास्त झालं तरी होऊ द्यात, नंतर आपण आकार देऊन ते कट करू सुद्धा शकतो. फक्त खेचू नका. सावकाश आलवारमध्ये मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवणार आहे. फक्त खेचू नका. खालून जोडायला सुरुवात करायची असते, ते लक्षात ठेवायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नसतं. आता इथे बघा थोडंसं माझं जास्त आहे. तुमचं जर राहिलं, शक्यतो राहतच, असा आकार देऊन घ्यायचा मुंड्याला आणि जेवढं सर्वात आधी शिलाई देऊन घ्या. नंतर तुम्ही कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. बघू शकता मुंड्याचा आकार सुद्धा एकदम असा परफेक्ट येतो. आता इथे सुद्धा आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे. आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं बघा. आता इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्या. परफेक्ट खोलगट भाग तिथे आपला तयार झालेला आहे. बघू शकता बसायला तुम्हाला एकदम असं परफेक्ट बसणार आहे. हे पहा, बघू शकता इथे सुद्धा. ही पद्धत ना तुम्ही नक्की वापरत जा. फक्त जोडताना खालून सुरुवात करायला विसरू नका. वरच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाहीये. आता दुसरं सुद्धा मी तुम्हाला इथे जोडून दाखवते. आता इथे दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. खालून जोडायला सुरुवात करा. फक्त एकसारखं पकडायचं आहे, फक्त खेचू नका. आता जर नाही लक्षात आलं तर मग इथे तुम्ही काय करत जा, 5 नंबरची शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. आपलं बघायचं ते व्यवस्थित आहे का. नंतर तुम्ही काय करा, 2.5ची सुद्धा शिलाई दिली तरी सुद्धा चालते, 2ची दिली तरी सुद्धा चालते आणि डबल शिलाई मग नंतर देऊन घ्यायची. सर्वात आधी बघत जा आपलं व्यवस्थित आहे का, मग नंतर तुम्ही शिलाई देऊन सुद्धा घेऊ शकता त्याच्यावरती डबल, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या इथे चुकणार सुद्धा नाहीये. फक्त वरच्या बाजूला कमी जास्त होऊ देत, फक्त खाली कमी जास्त होऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवा ही पद्धत. आता इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि टक्स देऊन घ्यायचा. इथे आपल्याला परफेक्ट आपल्या इथे खोलगट भाग सुद्धा तयार झालेला असणार आहे. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. आता इथे बघा आपला परफेक्ट खोलगट भाग सुद्धा तयार झालेला आहे. आता इथे वरच्या बाजूला थोडंसं माझं शिल्लक आहे. सर्वात आधी काय करा, असा आकार देऊन घ्या, शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून घ्यायचा आहे. म्हणजे मुंड्याचा आकार सुद्धा आपल्या इथे परफेक्ट येऊन जातो त्यासाठी. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा परफेक्ट झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. जास्त असं कमी सुद्धा घेत जाऊ नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर आपल्या अस्तरच्या कपडावरती आली पाहिजे. आता इथे आपल्या कापडाची परफेक्ट अशी घडी करून घ्यायची आहे आणि परत शिलाई देऊन घ्यायची. बरोबर मध्यभागी आपली शिलाई बसली पाहिजे. आता इथे माझा जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. एक बाजू परफेक्ट झालेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजू परफेक्ट आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. लूप पट्टी जोडून घ्या आणि जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे तुम्ही पकडायचं आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे.
दाबटीप देताना बरोबर आपली पट्टीवरती आली पाहिजे. आता इथे कापडाची थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. परफेक्ट हुक त्यामध्ये बसून जातं. त्यासाठी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. पट्टी परफेक्ट झाली. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघून घेत जा. ते खूप महत्त्वाचं आहे. पायपिंगच्या आधी बघा व्यवस्थित आपलं आहे का. इथे माझं थोडंसं कमी जास्त आहे, बघू शकता. हे पहा, तिथे मार्किंग करून ठेवा. कमी जास्त झालं तर काय करायचं, असं मार्किंग करून घ्या. जेवढी पट्टी आपली जास्त आहे ना तेवढी. आता सर्व त्याचं मार्किंग करून घ्या. दुसऱ्या बाजूची पट्टी एकसारखी आणि व्यवस्थित परफेक्ट आहे, पण आपल्याला इथे गोलाकार थोडासा देऊन घ्यायचा आहे. गोलाकार नसेल आला तर असा सुद्धा तुम्ही गोलाकार ह्यामध्ये देऊ सुद्धा शकता. फक्त असं आतल्या बाजूला जास्त घ्यायचं नाहीये, ते लक्षात ठेवा. ह्या बाजूची परफेक्ट पट्टी आहे, फक्त आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे, ते लक्षात ठेवा. गोल नसेल ना आला गळ्याचा आकार, ही पद्धत तुम्ही वापरू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या बाजूची आपली पट्टी जास्त होती. आता इथे सर्वात आधी शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून घ्यायला विसरू नका. आता इथे परफेक्ट आपला आकार तयार झालेला आहे. गोल सुद्धा आकार व्यवस्थित येतो पुढच्या गळ्याचा. हे पहा, परफेक्ट झालं. दोन्ही सुद्धा बाजू असं ठेवून सुद्धा बघू शकता एकसारखं झालेलं आहे. नेहमी बघत जा. आता इथे कमरेकडच्या बाजूला आपल्याला दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. आपण इथे अस्तरची पट्टी काढून घेतली होती त्यासाठी. आता इथे आपल्याला पट्टीची व्यवस्थित अशी घडी करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. कोण कोण काय करतं, इथे हात शिलाई सुद्धा करतात. अशी पट्टीची घडी करून शिलाई दिली तरी सुद्धा चालतील. 2.5 नंबरची किंवा 3 नंबरची दिली तरी सुद्धा चालते. एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला इथे लूक तयार करायचे राहिलेले आहेत हुक अडकवण्यासाठी. समान मार्किंग करून घ्यायचं आहे. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या आणि पट्टी जोडण्यासाठी थोडंसं सोडून द्यायचं आहे. मग तिथून सुरुवात करायची आपल्याला लूक तयार करायला हुक अडकवण्यासाठी. आता इथे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे. त्रिकोणी त्रिकोणी एकसारखं आलं पाहिजे, म्हणजे आपलं हुक सुद्धा उचललं जात नाही. त्यासाठी इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे त्रिकोणी त्रिकोणी. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला कमरेकडच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायची आहे. फक्त खेचू नका, आलवरमध्ये जोडून घ्या. कापडाची अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला परत एकदा पट्टीची अशी घडी करून घेऊन एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला दिली तरी सुद्धा चालेल, दिसायला पट्टी तुमची परफेक्ट आणि व्यवस्थित दिसेल त्यासाठी. बघू शकता परफेक्ट झालेली आहे. एकसारखं सुद्धा झालं एका लाईनीमध्ये सुद्धा. दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत. आता फिटिंगची बाजू बघायची आपल्याला, इथे व्यवस्थित आहे का. बऱ्याच वेळा काय होतं आपली फिटिंग सुद्धा कमी जास्त होते. त्यासाठी असं बघायचं आहे, ठेवून एकसारखं झालं पाहिजे इथे सुद्धा आणि वरच्या सुद्धा बाजूला. असं ठेवून बघा दोन्ही सुद्धा बाजू. हे पहा, ही सुद्धा बाजू तुम्हाला इथे मी दाखवते. कमी जास्त असेल ना तर हे पहा, थोडंसं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता ही सुद्धा बाजू, हे आपलं परफेक्ट आहे एका बाजूचं, पण एकाच बाजूचं आपले ते कमी जास्त आहे. असं कमी जास्त झालं तर मग मार्किंग करून घ्यायचं. सर्वता ते खडूने मार्किंग करून घ्या. त्याच्यावरती आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. कमी जास्त असेल ना तर असं बघत जा फिटिंग करण्याआधी. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं आपली फिटिंग कमी जास्त सुद्धा होऊन जाते. त्यासाठी असं बघत जा फिटिंगच्या बाजूला, ते खूप महत्त्वाचं आहे. बाही जोडण्यास आधी ते बघावंच लागतं आपल्याला, ते लक्षात ठेवा. शोल्डर जोडण्याआधीच बघा लगेच आपलं बरोबर आहे का. नाहीतर नंतर काय होतं, बाही जोडल्याच्या नंतर आपली फिटिंग कमी जास्त होते. त्यासाठी असं बघत जा. आता इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचं पाठीची बाजू उलटी ठेवून घेतलेली आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि नेहमी लक्षात ठेवा गळ्याच्या बाजूला पकडताना परफेक्ट पकडायचं आहे. कमी जास्त गळ्याच्या बाजूला होऊ देऊ नका. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला पकडताना परफेक्ट पकडायला विसरू नका. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. वाटलंच तर वरच्या बाजूला सुद्धा एक एक शिलाई देऊन घ्या, म्हणजे आपले धागे दिसणार नाहीयेत. आता इथे बघा कमी जास्त आहे का असं बघून घ्यायचा इथे सुद्धा, नाहीतर बाही तुमची जोडल्याच्या नंतर कमी जास्त सुद्धा होऊ शकते. आता इथे माझं थोडंसं जास्त आहे ते इथे मी कट करून घेऊ सुद्धा शकते. आता ही सुद्धा बाजू थोडीशी जास्त आहे असं मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता.
नंतर त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे, नंतर कट करून टाकायचं आहे. म्हणजे काय होते ते आपला मुंड्याचा आकार सुद्धा परफेक्ट येऊन जातो त्यासाठी. आता इथे बघ आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघत जा. बाही जोडण्याआधी, पायपिंगच्या आधी असं बघत जा एकसारखं आहे. नाहीतर बाही सुद्धा जोडल्याच्या नंतर आपली कमी जास्त सुद्धा होते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे पायपिंगच्या पट्ट्या आपण क्रॉसमध्ये काढल्या होत्या पट्टीचा वापर करून. आता इथे पट्ट्या पूर्ण एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहेत. आणि क्रॉसमध्ये असेल ना थोडंसं असं कट करून घ्या, एका लाईनीमध्ये करून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली एकाला एक. आता इथे आपल्याला करायची आहे पायपिंग. मार्किंग करून घ्या. आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल, जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता त्यानुसार इथे पकडलं तरी सुद्धा चालेल, पण जास्त असं कमी सुद्धा घेऊ नका. आता पट्टीची घडी करून घ्यायची आहे आपल्याला इथे. असं ठेवून घ्या आणि पूर्ण पट्टी आपल्याला इथे गळ्याला जोडून घ्यायची आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा. शोल्डर पाठीच्या बाजूला करायला विसरू नका. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी अर्धा इंच पकडलेलं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेते. सावकाशमध्ये फक्त खेचू नका, आलवारमध्ये पूर्ण गळ्याला आपल्याला ही पट्टी जोडत जोडत घ्यायची आहे. शोल्डर पाठीच्या बाजूला करा. थोडंसं कट करून घेते. जेवढी पट्टी लागणार आहे तेवढीच आपल्याला इथे वापरायची आहे. थोडंसं असं घडी करून घेऊन पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. बघू शकता. आता इथे काय करत जा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथे सुद्धा आपलं कमी जास्त होऊन जातं. पट्टी जोडली ना लगेच बघायचं आपलं कमी जास्त आहे का, पट्टी आपली एकसारखी आहे का, असं बघत जा नेहमी. नाहीतर काय होतं, एक बाजू छोटी मोठी सुद्धा इथे सुद्धा होऊन जाते. त्यासाठी असं बघत जा. आणि जेवढी बाजू आपली मोठी आहे ना तेवढं मग शिलाई सुद्धा देऊ सुद्धा शकता, ते लक्षात घ्या. आता इथे बघा, थोडंसं आपण अर्धा इंच पकडलं ना त्याच्यामध्ये थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर आपला धागा सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये दिसणार नाहीयेत. आणि पूर्ण पट्टी अशा पद्धतीने जोडत जोडत तुम्हाला ही घ्यायची आहे. थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे काय होतं, तुम्हाला एक धागा सुद्धा ह्यामध्ये दिसणार नाहीत. नाहीतर पायपिंग झाल्याच्या नंतर असे पूर्ण धागे दिसतात बघा. त्यासाठी आपण अर्धा इंच पकडलं ना पट्टी जोडताना त्यामधलं थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे आपलं इथे पायपिंग सुद्धा व्यवस्थित होऊन जाते आणि आपला धागा सुद्धा दिसणार नाहीये आणि पायपिंग सुद्धा पलटी होणार नाहीये, परफेक्ट होऊन जाणारच. आणि पट्टी खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे फक्त. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. हे बघू शकता. शिलाईमध्ये थोडंसं सापडू द्यात. अर्धा इंच पकडलं ना जोडताना, म्हणजे काय होतं, तुमचे ह्या बाजूला धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीयेत. शिल्लक असले थोडंसं कट करून घ्यायचं. सावकाशमध्ये कट करा. परफेक्ट झालेलं आहे. आता इथे आपल्याला पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला जाड नाजूक ठेवायची असेल, बरोबर आपली शिलाई देताना मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला पायपिंग करून घ्यायची आहे. जेवढा कपडा तुम्हाला वरच्या बाजूला पकडायचा आहे ना तेवढं तुम्ही ते पकडायचं आहे, ते लक्षात ठेवा. थोडंसं बंद करून घ्यायचं सुरुवातीला, नंतर पायपिंग करून घ्यायला विसरू नका. बरोबर आपली शिलाई मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे. जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं आहे तेवढंच ठेवायचं आहे. आणि ह्या पद्धतीने गळ्याला पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतलेले आहे. बघू शकता, परफेक्ट झालेले आहे. इथे आपला गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे. गळ्याचा जर गोल आकार नसेल आला तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मगाशी दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या गळ्याचा आकार सुद्धा देऊ शकता. म्हणजे थोडंसं एकदम नॉर्मलमध्ये फक्त आकार देऊन नंतर शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून टाकायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता, तुम्हाला ह्या बाजूला एक धागा सुद्धा दिसणार नाही. आता इथे आपल्याला परफेक्ट बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत जा. आता दुसरी सुद्धा ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या. मध्यावरती बरोबर आपला मध्य आला पाहिजे. दोन्ही सुद्धा बघू शकता, मध्यावरती मध्य का आला पाहिजे, आपलं शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं. त्यासाठी बाही नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करावीच लागते, ते लक्षात ठेवा. अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत तुम्हाला हे घ्यायचं आहे. परफेक्ट बाही जोडायला पुरलेली आहे.
हे पहा बघू शकता. आता आपल्याला ह्या बाजूला जोडताना काय होणार आहे, आपण कारण की फिटिंगच्या बाजूला समोरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं होतं ना, त्यासाठी आपली फिटिंग सरळ एका लाईनीमध्ये येते. त्यासाठी आपण ते 1 इंच वाढवलं होतं बघा फिटिंगच्या बाजूला. तिथे आपल्याला थोडंसं जोडायला कमी पडेल. मग तिथे तुम्ही बाहीला सुद्धा जोड देऊ सुद्धा शकता. थोडासा जोडायला कमी पडल्यामुळे आपल्याला जोड द्यावा लागणार आहे थोडासा, एकदम नॉर्मलमध्ये. बघू शकता थोडंसं माझं कमी पडलेलं आहे. आता इथे मी थोडंसं बाहीला जोडून घेते. जेवढं कमी पडलेलं आहे तेवढं, कारण की फिटिंगच्या बाजूला आपण थोडंसं वाढवून घेतलं होतं. वाढवून घ्यावंच लागतं ते, नाहीतर तुमची फिटिंग पूर्ण अशी क्रॉसमध्ये येऊन जाते त्यासाठी. आता इथे मी जेवढं लागतंय ना तेवढं अस्तर जोडून घेते आणि शिलाई देऊन घेते. आता इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. अशी कापडाची घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. बघू शकता परफेक्ट जोडलेला आहे. शिलाईमध्ये थोडंसं जास्त घ्या, लक्षात ठेवा. जोड आला तर दाबटीप टाकून घ्यायला विसरू नका. एका बाजूला जोड आला तर जोड देऊन घ्यायचा आहे, कट करू नका, ते लक्षात ठेवा. नाहीतर फिटिंग तुमची पूर्ण कमी जास्त सुद्धा होऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही बाजू एकसारखे होणार नाहीत, पाठीमागची आणि समोरची बाजू. त्यासाठीच असं जोडून आलं तर जोड सुद्धा देऊन घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे जेवढं शिल्लक आहे तेवढं एका लाईनीमध्ये मी करून घेते. बघू शकता परफेक्ट झाला. आता इथे डबल शिलाई देऊन घेते. इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा बाजू जोडून दाखवते, म्हणजे तुमच्या नक्की हे लक्षात येणार आहे. फक्त डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. परफेक्ट जोडून झाले एक बाजू. असं पकडते व्यवस्थित आहे का बघू शकता. आता हे झालं परफेक्ट. नाही तर इथे जर तुम्ही नाही दिलं ना तर कमी जास्त होईल फिटिंग. त्यासाठी असं बघा, ते लक्षात ठेवा. हे असं बघून घेत जा. आता इथे मी काय करते, सर्वात आधी ही बाजू जोडून दाखवते तुम्हाला. हे असं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगच्या बाजूला. कमर घेरला सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. त्यासाठी बाही जोडण्याआधी बघा आपलं व्यवस्थित आहे का. कमी जास्त असेल ना तिथंच वरती लगेच आकार देऊन कट करून घ्यावं लागतं. जेवढं जास्त कपडा आहे तेवढा. ते काळजीपूर्वक करत जा. आतल्या बाजूला सुद्धा पलटी करून घ्यायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. थोडंसं बंद करून घेते, म्हणजे काय होईल आपल्याला कमर घेर मोजायला सोपं पडेल त्यासाठी. परफेक्ट झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूची तुम्हाला बाही जोडून दाखवते मी. ही बाजू आपली इथे परफेक्ट झालेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे आणि खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं आहे. बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करायची आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत घ्यायची आहे. खेचलं ना पूर्ण गुड्या पडतात, त्यासाठी आलवारमध्ये जोडत घ्यायचं आहे. आता थोडंसं इथे सुद्धा आपलं कमी पडतंय फिटिंगच्या बाजूला, कारण की आपण इथे फिटिंगच्या बाजूला समोरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं होतं. नाही घेतलं तर मग फिटिंग तुमची पूर्ण क्रॉसमध्ये येते. ते कंपल्सरी आपल्याला घ्यावंच लागतं, नाहीतर तुमची फिटिंग एकसारखी येणार नाही. त्यासाठी असं जोडून घ्या. आपली समोरची आणि पाठीमागची बाजू एकसारखी झाली पाहिजे, त्यासाठी असं जोडून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी जोडून घेते आणि जोडताना काय करा, अर्धा इंच पकडायला विसरू नका. डबल शिलाई देऊन घ्या. डबल शिलाई देऊन घेते आणि दाबटीप टाकून घेते. आता इथे शिलाई देऊन घ्या, कारण की आपण इथे फिटिंगच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं होतं, ते घ्यावंच लागतं, नाही तर तुमची फिटिंग ना पूर्ण क्रॉसमध्ये येईल. त्यासाठी इथे असं जॉईन आलं तर जॉईन सुद्धा आपण देऊ सुद्धा शकतो नंतर, ते लक्षात ठेवा. आता इथे मी पूर्ण जोडून घेते. अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका, फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे बघा आपलं व्यवस्थित आणि एकसारखं आहे का. आता इथे आपलं बरोबर झालेलं आहे, बघू शकता. जोडून घेतलं ना त्याच्यामुळे एकसारखं झालेलं आहे. नाहीतर तुमचं इथे कमी जास्त होईल, त्यासाठी जोडून घ्या. आता इथे आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने पकडून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका. एकदम कडेकडेला सावकाशमध्ये, फक्त खेचू नका. आलवारमध्ये शिलाई देऊन घ्या एकदम कडेकडेला. धागे असतील तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. सावकाशमध्ये एका लाईनीमध्ये करून घ्या. हे बघू शकता परफेक्ट झालेलं आहे.
आता आतल्या बाजूने पलटी करून एक शिलाई देऊन घ्या. आता इथे काय करायचं, थोडंसं असं बंद करून घ्या, म्हणजे काय होतं कमरघेर मोजायला सोपं जातं. त्यासाठी थोडंसं असं बंद करून घेते. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या सावकाशमध्ये. आता इथे आपलं बघू शकता एकसारखं सुद्धा झालेलं आहे. त्यासाठी आपण फिटिंगच्या बाजूला समोरच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलं होतं. त्यासाठी तिथेच आपली बाही जोडायला थोडीशी कमी पडली, नंतर आपण जोडून सुद्धा घेतलेली आहे. आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग. दंडघेर तुमचा मापाचा ब्लाऊज मोजून घ्या, व्यवस्थित आहे का. अंतर मोजून घ्या. आपला दंडघेर किती आहे, 5.25 सुद्धा असतो, 6 सुद्धा, 6.25 किती आहे तेवढा लगेच मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजूंना एकसारखं झालं पाहिजे मार्किंग. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू एकसारखी झाली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा. मार्किंग करून घ्यायला विसरू नका एकसारखं दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. आता ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडणार ना मापाचा ब्लाऊज, त्याच पद्धतीने आपल्याला तो सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा ब्लाऊज आपल्याला एकसारखं पकडायचं आहे. मुंड्यामध्ये कमी जास्त होऊ देऊ नका किंवा अशी गुढी पडली नाही पाहिजे. हे असं पकडा आणि अंतर किती आहे, पहिली शिलाईची टीप मोजून घ्या. पहिली शिलाईची टीप आपलं अंतर किती आहे मुंडा मोजून असा बघा, सरळ लाईनीमध्ये पकडा, किती आहे तेवढंच मार्किंग करून घ्या लगेच. हे असं पकडा. ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला इथे पकडायचा आहे आणि मार्किंग करून घ्या. आपलं पहिली शिलाईची टीप किती भरली लगेच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता ही सुद्धा बाजू असं पकडा आणि मार्किंग करून घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका, एकदम असा परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज ह्यामध्ये बसणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला मुंडा आहे तेवढं ठेवायला सांगत असते, कारण की मुंड्यामध्ये ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात, त्यामध्ये वाढ कधी घ्यायची नाही. कमरघेर मोजून घ्या. दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा, कुठलाही ब्लाऊज खेचायचा नाहीये, एकसारखं पकडा. बऱ्याच वेळा काय होतं कमरेमध्ये थोडासा आपला लूज ब्लाऊज असला ना, ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जातो पाठीमागच्या बाजूने, त्यासाठी असं कमरघेर परफेक्ट मोजून घ्या. कमरेमध्ये सुद्धा ब्लाऊज परफेक्टच बसायला हवा. आता जेवढं आपलं शिल्लक आहे ना, मापाचा ब्लाऊज संपला तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आता ते अंतर किती आहे ते मोजून घ्या. त्याचे आपल्याला बरोबर परफेक्ट 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा तिथपर्यंत आलं माझं परफेक्ट, त्याच्याबरोबर मी 4 भाग करते. निम्म केलं एकदा निम्म केला, आता परत एकदा निम्म करते. बरोबर आपल्या इथे परफेक्ट 4था भाग निघालेला आहे, लक्षात ठेवायचा ही पद्धत. आता इथे काय करा, आपण सर्वात आधी एक शिलाई मारून घेतली होती बघा फिटिंग करताना, हे पहा इथे ते सोडून द्या. ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतलं, त्यासाठी ते सोडून द्या आणि अलीकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं, लक्षात ठेवत जा ही पद्धत. आता दुसरी सुद्धा बाजू असं पकडा. सर्वात आधी शिलाई देऊन घेतली, नंतर आपण मोजून घेतलं होतं ना, त्याच्या अलीकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. जेवढा आपला 4था भाग आलेला आहे ना तेवढा मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना, ते लक्षात ठेवत जा इथे फक्त. आता इथे काय करा, पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता आपण मार्किंग केलं का, तुमचं पगा किती आहे ते लक्षात ठेवा. कमरघेर किती आहे आपला 4था भाग, मुंडा आपला किती आहे, दंडघेर आपला किती आहे, त्याला असं बरोबर जोडून घ्या एकसारख्या लाईनी आपल्या इथे. हे पहा बघू शकता, असं जोडून घ्या. आता दुसरी सुद्धा बाजू आपली फिटिंग किती आहे आपण मार्किंग केलेलं आहे परफेक्ट. मुंडा मोजून किती आहे तुमचा मुंडा, तुमचा कमरघेर 4था भाग किती आला, तुमचा दंडघेर किती आहे, असं एकाला एक असं जोडून घ्या. शक्यतो पट्टीचा वापर करा आणि असं जोडून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. आता पहिली शिलाई बसताना आपली परफेक्ट मार्किंग वरती बसणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे. आणि कमरेच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका, दंडघेरच्या बाजूला कमी जास्त होऊ द्यायचं नाही. थोडंसं बंद करून घ्या इथे. हे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. बंद करून घ्यायचं आहे थोडंसं कमरेच्या बाजूला सुद्धा पूर्ण. आता दुसरी सुद्धा शिलाई देताना काय करायचं आहे, थोडंसं अंतर ठेवून द्या, कारण की आपल्याला फिट्ट झालं तर आपल्याला उसवायला सोपं पडलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना 3-4 तेवढ्या सुद्धा तुम्ही इथे देऊ सुद्धा शकता. थोडंसं अंतर ठेवून द्या फक्त. एक बाजू परफेक्ट झालेली आहे बघू शकता. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. असं एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका, पूर्ण बंद करून घेते. जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या सुद्धा तुम्ही इथे शिलाई देऊ सुद्धा शकता. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे.
3-4 जेवढ्या बसतील तेवढ्या तुम्ही इथे शिलाई देऊ सुद्धा शकता. त्यासाठी शिलाई मार्जिन कंपल्सरी 2 इंच ठेवत जा. म्हणजे काय होतं, फिटिंगला जागा सुद्धा राहते आपल्याला. इथे माझी परफेक्ट फिटिंग सुद्धा झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. बघू शकता आपली कमरेकडची बाजू परफेक्ट आलेली आहे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मुंडा सुद्धा बघू शकता. हे पहा, परफेक्ट आलेला आहे. कमी जास्त सुद्धा झालेलं नाहीये. आता बाही सुद्धा कशी जोडलेली आहे बघू शकता, एकदम अशी परफेक्ट. आणि समोरची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता. ब्लाऊजची उंची सुद्धा एकदम अशी परफेक्ट झालेली आहे. उंची जर तुमची व्यवस्थित असेल ना, कमरेकडच्या बाजूला सुद्धा परफेक्ट, हे पहा असं पकडते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुमचं ब्लाऊज ना कधी तुमचा वरच्या बाजूला अजिबात सरकला जाणार नाही. कमरेमध्ये सुद्धा तुम्हाला एकदम असा परफेक्ट ब्लाऊज हा बसणार आहे. समोरची बाजू सुद्धा परफेक्ट आपली झालेली आहे. आता पाठीची बाजू सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. उंची सुद्धा परफेक्ट झालेली आहे, कमी जास्त सुद्धा झालेलं नाहीये. हे पहा, ही सुद्धा बाजू बघू शकता. एकदम असं ब्लाऊज आपल्या इथे परफेक्ट आलेला आहे. मुंडा सुद्धा परफेक्ट आलेला आहे. तुम्ही काय करत जा, नेहमी मुंडा आहे तेवढा टाकत जा. कटिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की. दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट झाल्या. ही पद्धत ना तुम्ही नक्की वापरत जा आणि मुंडा नेहमी आहे तेवढा टाकत जा. मी बऱ्याच वेळा तुम्हाला समजून सांगत असते. आणि समोरचा गळा सुद्धा परफेक्ट आहे तेवढा टाकत जा. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. शिलाई होऊन ते परफेक्ट होत असतं. अर्ध्या इंचाने शोल्डर खाली होतं, तेवढाच आपला गळा सुद्धा अर्ध्या इंचाने खालची बाजू बरोबर खाली होते. बरोबर होऊन जातं. मुंडा सुद्धा तीच पद्धत आहे. शोल्डर अर्ध्या इंचाने खाली होतं, मुंडा सुद्धा अर्ध्या इंचाने खाली होतं. ते परफेक्ट होऊन जातं. ते लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता हे आता ही सुद्धा बाजू शोल्डर एकसारखं झालं. बाहीची उंची सुद्धा आपली इथे परफेक्ट झालेली आहे. ही शिलाईची पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. तुम्हाला हा परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.